नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर। मॅडम हा लास्ट लेक्चर आपल्या चॅप्टर नंबर 3 चा। ओके, आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं रे, जो आधी झालेला लेक्चर आहे लेक्चर नंबर 4, त्यामध्ये मॅडम आपण किर्चॉफ लॉ पर्यंतचा अभ्यास केलेला होता, बरोबर आहे। या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं समोरचा पोर्शन जो की काय रे, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन। ओके, तर लास्ट लेक्चर मध्ये मॅडम आपण ब्लॅक बॉडी बद्दल शिकलो होतो, बरोबर आहे। या लेक्चर मध्ये आपण ब्लॅक बॉडीच्या रेडिएशनचा जो काही स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे, जसा की समजा की बाळांनो ब्लॅक बॉडी आहे, ब्लॅक बॉडीवर रेडिएशनला इन्सिडेंट केला। ओके, समजा रे की एखादी ब्लॅक बॉडी आहे, याच्यावर काय केला, रेडिएशनला इन्सिडेंट करतो बाळांनो। तर इन्सिडेंट केलेल्या रेडिएशनची जे एनर्जी आहे ते कशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड राहणार, कशावर, त्या बॉडीवर, ते म्हणजे त्याचा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे कोणाचा, रेडिएशनचा, कोणावर, तर ब्लॅक बॉडीवर। ओके, त्यालाच आपण म्हटलं रे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन। तर बाळांनो काय दिसत आहे तुम्हाला, एक डायग्राम दिसत असेल। ओके, काय घेतलेला आहे, एक्स ऍक्सिस वर आपण वेव्हलेंथ घेतली आहे, कशामध्ये रे, नॅनोमीटर मध्ये। त्यानंतर बाळांनो वाय ऍक्सिस वर आपण घेतलेला आहे रेडियंट पॉवर। ओके, चला बाळांनो, तर हा जो कर्व दिसत आहे तुम्हाला बघा, हा जो कर्व दिसणार डायग्राम मध्ये किती केल्विन साठी रे, टेम्परेचर किती आहे तर 3000 केल्विन साठी हा कर्व आहे। त्यानंतर जो सेकंड कर्व आहे तो काय आहे, 4000 केल्विन टेम्परेचर असेल तर अशा प्रकारे एनर्जी डिस्ट्रीब्युटेड राहणार। त्यानंतर हा झाला 5000 साठी आणि हा झाला 5500 केल्विन साठी, अशा प्रकारे बाळांनो। आणि इथे विजिबल रेंज पण दाखवले आहे आपण, सोबत सोबत मॅक्झिमम वेव्हलेंथ सुद्धा दाखवलेले आहे। ओके, तर बाळांनो यामध्ये समजायचं काय, किंवा किती मार्क्स साठी यावर प्रश्न विचारतात आणि कसा प्रश्न विचारतात। ओके बाळांनो, टॉपिक म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक आहे 3 मार्क्स साठी। ओके, 3 मार्क्स साठी क्वेश्चन कसा विचारणार, तर एक्सप्लेन दी स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, चला 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे। तर तुम्हाला करायचं काय, सगळ्यात आधी बाळांनो हे जे डायग्राम दिसत आहे ना, याला वेल प्रिपेअर करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे डायग्रामला। कारण आहे समटाइम्स काय होते बाळांनो, की फक्त आणि फक्त डायग्राम विचारतात, ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, फक्त आणि फक्त डायग्राम विचारतात 2 मार्क्स साठी। काही कठीण आहे का डायग्राम मध्ये, नाही। ओके बाळांनो, काय घ्यायचं आहे, एक्स ऍक्सिस वर वेव्हलेंथ घ्यायचे जे की नॅनोमीटर मध्ये राहणार। त्यानंतर वाय ऍक्सिस वर काय घ्यायचं आहे, रेडियंट पॉवर घ्यायचं आहे। टेम्परेचर कसा घेणार, 3000, 4000, 5000 अँड 5500। ओके, केल्विन मध्ये घेतला टेम्परेचर। त्यानंतर वेव्हलेंथ जे आहे ते इक्विडिस्टन्स वर घेणार, किती तर 0 पासून 0, 500, 1000, 1500, 2000, 2000 and 1500 आणि किती आहे तर 3000 पर्यंत घेतली। 0, 500, 100, 1500, 2000, 2500 आणि 3000 पर्यंत आपण वेव्हलेंथ घेतलेली आहे। नॅनोमीटर मध्ये आहे, कशामध्ये आहे वेव्हलेंथ, नॅनोमीटर मध्ये। आणि वाय ऍक्सिस वर काय घेतलं, रेडियंट पॉवर। ओके चला, वाय ऍक्सिस वर व्हॅल्यू काहीच नाही लिहिलं, फक्त रेडियंट पॉवर असणार। ओके चला, त्यानंतर बाळांनो आता समजायचं काय रे, की आता हे झाली आपली डायग्राम। डायग्राम किती मार्क्स साठी विचारते म्हटलं, फक्त डायग्राम विचारते तर 2 मार्क्स साठी विचारणार। आणि सपोज बाळांनो जर तुम्हाला विचारलं एक्सप्लेन दी स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, तर काय करणार बघा रे, तर याला एक्सप्लेन पण करावं लागेल ना, डायग्राम काढलेले याला एक्सप्लेन करावं लागेल। आता तर कसं करायचं बाळांनो, पॉइंट वाईज सांगतो। ओके चला, तर पहिले काय समजायचं सगळ्यात आधी, की बघा रे प्रत्येक टेम्परेचर साठी, जसं 3000 केल्विन दिसत आहे डायग्राम वर, 4000 दिसत आहे, 5000 आणि 5500 केल्विन टेम्परेचर। ओके, तर 3000 केल्विनचा स्लोप बघा किंवा कर्व बघा कसा येत आहे बाळांनो, अशा प्रकारे येत आहे। 4000 केल्विनचा कर्व किती आहे, 4000 केल्विन जेव्हा टेम्परेचर राहणार तेव्हा वेव्हलेंथ आणि रेडियंट पॉवरचा जो काही कर्व ग्राफ बनत आहे तो अशा प्रकारे बनत आहे। तसंच बाळांनो किती रे, 5000 साठी अशा प्रकारे बनत आहे, आणि 5500 साठी काय होत आहे तर 5500 केल्विन साठी टेम्परेचर जेव्हा 5500 केल्विन राहणार तेव्हा ग्राफ जो आहे तो अशा प्रकारे बनत आहे। ओके, दिस इज द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन। सर आता एक्सप्लेन कसं करायचं, तर नंबर 1 सगळ्या आधी बाळांनो एक्सप्लेनेशन। ओके चला रे, नंबर 1 काय आहे तर बघा, प्रत्येक टेम्परेचर वर ऍट ए गिव्हन टेम्परेचर कर्व जो आहे तो कसा आहे रे, युनिफॉर्म कर्व आहे का, नाही, नॉन युनिफॉर्म कर्व आहे। म्हणजेच ऍट ए गिव्हन टेम्परेचर, कोणत्या बी टेम्परेचर, जसा 3000, 4000, 5000 किंवा 5.5 कोणता बी एक घ्या, जसा 3000 म्हणतो किंवा 4000 घ्या। ओके, 4000 केल्विन म्हणजे गिव्हन टेम्परेचर आहे समजा। ऍट ए गिव्हन टेम्परेचर एनर्जी जी आहे ते कशी आहे रे, नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे। म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होत आहे का एनर्जीचा, नाही। म्हणजेच ब्लॅक बॉडीवर आपण जर रेडिएशनला इन्सिडेंट केला, जसा की हा शर्ट आहे बाळा, समजा ब्लॅक शर्ट आहे तर नाही, थोडा वेगळा कलर आहे, बट ब्लॅक शर्ट आहे समजा, इथे रेडिएशन इन्सिडेंट करतो मी, तर जो रेडिएशन इन्सिडेंट झाला त्यामुळे येणारी एनर्जी सगळीकडे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार नाही। कशी डिस्ट्रीब्यूट होणार तर
नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड होणार. ओके, तर बाळांनो एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऍट अ गिवन टेम्परेचर. कुठे तर इन दी ब्लॅक बॉडी रेडिएशन किंवा इन दी स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके, सो बाळांनो पहिला पॉइंट कोण आहे? ऍट अ गिवन टेम्परेचर, ऍट अ गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ओके बाळांनो, ऍट अ गिवन टेम्परेचर एनर्जी जी आहे ब्लॅक बॉडी रेडिएशनची काय आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहत नाही. ओके, एनर्जी जी आहे ते नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे इन दी स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके, त्यानंतर दुसरा पॉइंट काय समजायचा आहे तर बाळांनो दुसरा पॉइंट. ओके, ऍट अ गिवन टेम्परेचर, ऍट अ गिवन टेम्परेचर, ऍट अ गिवन टेम्परेचर काय होतं बाळांनो? एक गिवन टेम्परेचरवर इनिशियली वेवलेंथ वाढवली तर काय होतं? रेडियंट पॉवर काय होतं रे? वाढत आहे. बरोबर आहे का? वेवलेंथ आहे ते एक्स ऍक्सिस कडे वाढणार, रेडियंट पॉवर वाय ऍक्सिस वर वाढणार. म्हणजेच इनिशियली काय होत आहे की वेवलेंथला वाढवत आहोत तसं तसं रेडियंट पॉवर काय होत आहे? वाढत आहे अप टू इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू. त्यानंतर रेडियंट पॉवर काय होत आहे बाळांनो? तर डिक्रीज होत आहे. होत आहे का रे? हो सर. रेडियंट पॉवर increases with increase in wavelength up to the maximum value and then further increase in wavelength the radiant power decreases. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत रेडियंट पॉवर वाढत आहे ऍट गिवन टेम्परेचर. ओके, गिवन टेम्परेचर म्हणजे कोणता बी एक घ्या, कोणत्या बी एका टेम्परेचर साठी कर्वला स्टडी करा, बाकी सगळ्यांसाठी तसाच होत आहे. ओके, जसा की तुम्ही 5000 केल्विन टेम्परेचर आहे तर गिवन टेम्परेचरवर जसा जसा वेवलेंथ वाढतो तसं तसं बघा रेडियंट पॉवर काय झाला रे? वाढला. मग काय झालं? मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत वाढला. त्यानंतर वेवलेंथ जेव्हा वाढवतो आपण तेव्हा काय होत आहे? कमी कमी होत जात आहे. काय? रेडियंट पॉवर. म्हणजेच रेडियंट पॉवर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ अँड देन डिक्रीजेस. ओके, ऍट गिवन टेम्परेचर. तर हा झाला बाळांनो दुसरा पॉइंट. त्यानंतर तिसरा पॉइंट रे. ओके, एरिया अंडर द कर्व ऍट अ गिवन टेम्परेचर. एखाद्या टेम्परेचरवर जो कर्व आहे, फॉर एक्झाम्पल 3000 केल्विनचा हा कर्व आहे. ओके, तर या कर्वच्या अंडर मध्ये येणारा एरिया म्हणजे काय मिळणार आपल्याला? तर इमिसिव्ह पॉवर मिळणार त्या टेम्परेचरवरच्या फॉर ऑल वेवलेंथ. ओके, तर बाळांनो एरिया अंडर द कर्व गिव्स द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी फॉर ऑल वेवलेंथ. ओके, फॉर एक्झाम्पल बाळांनो या कर्वच्या अंडर मध्ये येणारा एरिया जो आहे हा एरिया झाला. येस ऑर नो? तर हा एरिया म्हणजे काय देणार रे? इमिसिव्ह पॉवर. कोणाचा? ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर. किती टेम्परेचर साठी? तर या टेम्परेचर साठी 3000 केल्विन साठी. ओके, चला, एरिया अंडर द कर्व गिव्स द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी ऍट गिवन टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. ओके, जसा की बाळांनो 4000 केल्विन साठी हा एरिया येणार का? तर बाळांनो 4000 केल्विन साठी काय होणार? मग एरिया अंडर द कर्व हा पूर्ण एरिया होणार. या कर्वच्या 4000 केल्विनचा जो कर्व आहे या कर्वच्या अंडर मध्ये येणारा एरिया काय देणार? तर इमिसिव्ह पॉवर. कोणाचा रे? ब्लॅक बॉडीचा. ओके, ऍट गिवन टेम्परेचर या टेम्परेचर साठी. जर 5000 साठी असणार तर 5000चा जो कर्व आहे 5000 केल्विनचा जो कर्व आहे बाळांनो त्याच्या अंडर मध्ये येणारा एरिया म्हणजे त्या टेम्परेचरवर येणारा इमिसिव्ह पॉवर. कोणाचा? ब्लॅक बॉडीचा. ओके, चला, तर काय आहे मग तिसरा पॉइंट? एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व gives the emissive power of black body for all wavelength. ओके, त्यानंतर बाळांनो पुन्हा नेक्स्ट पॉइंट मध्ये चौथा पॉइंट सांगतो. ओके, हा पॉइंट वाइज एक्सप्लेन करता आला पाहिजे. ओके, मी सांगतो पुन्हा सांगतो, डोंट वरी बाळांनो. चौथा पॉइंट समजा पहिले. ओके, नंतर पुन्हा रिकॉल करून देतो मी याला थोडक्यात. काय रे की बघा आता एरिया अंडर द कर्वला पॉइंट झालेला आहे. जसं जसं काय करतो आपण तर टेम्परेचरला वाढवत जातो तसं तसं काय होत आहे की लॅम्बडा मॅक्स जो आहे ना मॅक्झिमम वेवलेंथ जे आहे ते कमी कमी होत जाते. कशी होते समजून सांगतो बघा डायग्राम वर. बघा रे 3000 केल्विन साठी लॅम्बडा मॅक्स इथपासून इथपर्यंत एवढा डिस्टन्स झाला का? त्याच्यानंतर 4000 साठी बघा लॅम्बडा मॅक्स म्हणजे एवढा झाला मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, इमिसिव्ह पॉवर जे रिजन मध्ये मॅक्झिमम आहे तो वाला भाग घ्यायचा. ओके, तर बाळांनो हे काय झाले? टेम्परेचर वाढवलं आपण ना तर 4000 केल्विन साठी बघा वेवलेंथ आहे लॅम्बडा मॅक्स एवढी झाली. पहिले एवढी होती त्यानंतर एवढी झाली. पुन्हा 5000 साठी बघा लॅम्बडा मॅक्स एवढीच झाली का? पुन्हा लॅम्बडा मॅक्स समजा इथपासून इथपर्यंत घेतली तर एवढी झाली. त्यानंतर काय होणार आहे की पुन्हा किती जाते? पुन्हा टेम्परेचरला वाढवतं तर लॅम्बडा मॅक्स म्हणजे एवढी झाली. येस ऑर नो? झाला का? म्हणजे जसं जसं टेम्परेचरला वाढवत जाणार तसं तसं बाळांनो मॅक्झिमम वेवलेंथ जे आहे ते काय होत जाणार रे? कमी कमी होत जाणार.
म्हणजेच लॅम्बडा मॅक्स काय होता है, मॅक्सिमम वेवलेंथ काय होता है, तर डिक्रीजेस with increase in temperature, with increase in temperature. बाळांनो मॅक्सिमम वेवलेंथ जे आहे लॅम्बडा मॅक्स ते काय होतं, डिक्रीज होत जात आहे विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. देन आफ्टर नेक्स्ट पॉइंट बाळांनो, पाचवा पॉइंट रे, की जसं जसं आपण टेम्परेचर वाढवतो इमिसिव्ह पॉवर काय होत आहे, वाढत आहे की कमी होत आहे. टेम्परेचर वाढवला तर कर्व मध्ये येणारा एरिया, कर्वच्या अंडर मध्ये येणारा एरिया वाढत आहे आणि कर्वच्या अंडर मध्ये येणारा एरिया जो आहे तो काय देतो आपल्याला, इमिसिव्ह पॉवर. यस ऑर नो. तर जसं जसं टेम्परेचर वाढत आहे तर एरिया अंडर दी कर्व वाढत आहे, म्हणजे इमिसिव्ह पॉवर काय होत आहे रे, वाढत आहे. तर इमिसिव्ह पॉवर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तर काय आहे मग बाळांनो, इमिसिव्ह पॉवर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ओके चला 5 पॉइंट झाले बाळांनो. बस लास्ट पॉइंट आहे, आपण टेम्परेचर कुठपासून घेतला होता रे, 3000 केल्विन पासून टेम्परेचर आपण घेतलेला आहे. जर आपण 300 पासून घेतला, 300 घेतला, तर 300 केल्विन साठी किती राहणार वेवलेंथ. तर बाळांनो आता काय माहिती आपल्याला, की टेम्परेचर वाढवत होतो तेव्हा वेवलेंथ काय होत होती रे, कमी कमी होत जात होती. जर टेम्परेचरला कमी केला तर वेवलेंथ काय होणार, वाढणार. इनव्हर्स प्रपोर्शन आहे ना दोघांमध्ये. तर बाळांनो 6व्या पॉइंट मध्ये ऍट 300 Kelvin the wavelength will be किती रे, तर 5 मायक्रोमीटर. आता मला सांगा बाळांनो, पहिले किती होती रे, नॅनोमीटर मध्ये होती, आता कशामध्ये आली, मायक्रोमीटर मध्ये. कोण जास्त आहे, नॅनो की मायक्रो. मायक्रो जो आहे तो ऍज कम्पेअर टू नॅनोमीटर कसा आहे, जास्त आहे. ओके ग्रेटर आहे व्हॅल्यू त्या नॅनोमीटर पेक्षा. तर बाळांनो काय होणार, मग टेम्परेचरला कमी केलं आपण ना तर वेवलेंथ काय झाली, वाढली. ओके आणि अशा प्रकारे हे 6 पॉइंट आहेत जे की तुम्हाला कोणते पण 4 पॉइंट लिहायचे असतात. 2 मार्क्स साठी 4 पॉइंट लिहिल्यानंतर 1 मार्क्स साठी तुमची डायग्राम, म्हणजे किती मार्क्सचा क्वेश्चन झाला रे, हा 3 मार्क्सचा क्वेश्चन झाला. ओके क्वेश्चन कसा विचारणार बाळांनो, इम्पॉर्टंट आहे, याला प्रॅक्टिस करा. मी याच्या नोट्स देणार. ओके डायग्राम ज्या तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे, 12th च्या टेक्स्ट बुक मध्ये, किंवा ही डायग्राम जरी बघितली तरी सेम आहे. ओके चला त्यानंतर बाळांनो समजायचं काय होतं, तर क्वेश्चन कसा विचारला जाणार आहे, एक्सप्लेन दी स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. त्याची ही डायग्राम काहीच कठीण नाही बाळांनो, बघा काहीच कठीण नाही. डायग्राम मध्ये 1-2 वेळेस काढून बघितली ना, एकदम तुम्हाला वाटणार की यार काहीच कठीण नाही यामध्ये. ओके त्यानंतर डायग्राम वरूनच पॉईंट समजायचे आहेत. पॉईंट कुठून समजलो आपण, डायग्राम वरून, की डायग्राम मध्ये काय दिसत आहे बघा, की गिव्हन टेम्परेचर वर कर्व जो आहे तो युनिफॉर्म नाही आहे, म्हणजे एनर्जी कशी डिस्ट्रीब्युटेड आहे, युनिफॉर्मली नाही आहे, म्हणजे नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. तर काय लिहिलं आपण, at पहिला पॉइंट, at a given temperature energy is not uniformly distributed in the spectrum of black body radiation. ओके त्यानंतर बाळांनो दुसऱ्या पॉइंट मध्ये at a given temperature काय होतं रे, वेवलेंथ वाढवला तर रेडियंट पॉवर वाढवत आहे, देन अप टू इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू, देन फर्दर इन्क्रीज इन वेवलेंथ द रेडियंट पॉवर डिक्रीजेस. म्हणजे काय होत आहे, गिवन टेम्परेचर वर वेवलेंथला वाढवला की रेडियंट पॉवर वाढते मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत, नंतर काय होते, वेवलेंथला वाढवता रेडियंट पॉवर कमी होते. दुसरा पॉइंट झाला. त्यानंतर एरिया अंडर द कर्व म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला, रेडियंट पॉवर किंवा सॉरी इमिसिव्ह पॉवर मिळणार. ओके त्यानंतर काय होत आहे, की जसं जसं टेम्परेचर वाढत आहे मॅक्सिमम वेवलेंथ ज्या लॅम्बडा मॅक्स त्याची व्हॅल्यू काय होणार, कमी कमी होत जाणार, डिक्रीज होत जाणार. म्हणजे टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स कसं एकमेकांना इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. त्यानंतर इमिसिव्ह पॉवर इन्क्रीज झाला तर बाळांनो काय होतं रे, इमिसिव्ह पॉवर काय होत आहे, तर टेम्परेचर नुसार इन्क्रीज होत आहे. जसं जसं टेम्परेचर वाढत आहे वेवलेंथ कमी होत जात आहे, बट इमिसिव्ह पॉवर काय होणार, वाढणार. ओके तर हा तो पॉइंट आहे 5वा पॉइंट. आणि 6व्या पॉइंट मध्ये काय घेतलं आपण, की जर आपला टेम्परेचर जो एकदम कमी आहे, म्हणजे 300 केल्विन आहे, तर 300 केल्विन साठी वेवलेंथ किती राहणार, 5 मायक्रोमीटर. म्हणजे टेम्परेचर कमी केला तर वेवलेंथ काय होणार, वाढणार. आणि या वेवलेंथ साठी बाळांनो जो काही काय रे रेडियंट पॉवर आहे तो डिफरंट राहणार, किंवा इमिसिव्ह पॉवर जो आहे तो डिफरंट राहणार, व्हेरी डिफरंट राहणार. ओके चला बाळांनो, तर हे झाले आपले 6 पॉइंट झाले. त्यानंतर हे डायग्राम झाले. अशा प्रकारे 3 मार्क्सचा क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे. याच पॉइंटला तुम्हाला नोट्स मधून वाचायचं आहे. मिनिमम 4 पॉइंट लिहायचे कोणते पण, या 6 पैकी 4 पॉइंट लिहिले काफी आहे. त्यानंतर हे डायग्राम. ओके चला बाळांनो, हा झाला तुमचा 3 मार्क्सचा इम्पॉर्टंट क्वेश्चन. नंतर आपल्याला समजायचा 2 लॉ, चॅप्टर मध्ये 2 लॉज बाकी आहेत. तर एक पहिला लॉ घेतो बाळांनो, त्याला म्हणणार वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. दोन्ही लॉच्या स्टेटमेंट आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ओके चला मिटवायचं, हो सर. तर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि बाळांनो
त्यानंतर आहे रे स्टेफन बोल्ट्झमॅन लॉ. दोन्ही पण लॉ समजून सांगतो आणि तुम्हाला जर वाटत असेल बाळांनो ठीक आहे की काहीतरी आपल्याला समजत आहे बा तर याला रिवाइज करत राहायचंय, अभ्यास करायचा, काहीच कठीण नाही रे. ओके. आणि बाळांनो याचे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये न्यूमेरिकल्स एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहोत. सो तुम्हाला अभ्यास करत राहायचा आणि हा चॅप्टरची थिअरी कंप्लीट होऊन जाते या लेक्चर मध्ये. तर सगळे चॅप्टर म्हणजे या चॅप्टरचे होल फॉर्म्युला जेवढे पण फॉर्म्युला झालेले आहेत छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. ओके. छोटे छोटे फॉर्म्युला पासून तर जे काही मोठे फॉर्म्युलाज आपण या चॅप्टर मध्ये शिकलेलो ते पूर्ण तुम्हाला लिहायचं आहे. ओके. एका पेजवर नाही तर दुसऱ्या पेजवर लिहा, बट फॉर्म्युला एक शीट बनवा फॉर्म्युलाची, सो दॅट तुम्हाला फायदा होणार त्याचा. दुसरा लॉ आहे बाळांनो कोणता रे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, WEINS वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके बाळांनो हा लॉ काय म्हणतो बघा रे. लॉ आहे म्हणजे त्याला काय राहणार स्टेटमेंट राहणार. आणि स्टेटमेंट जे राहते तर कशामध्ये राहते रे वर्ड्स मध्ये राहते. बट स्टेटमेंट तुम्ही कशी लक्षात ठेवणार तर बघायचं आहे. काय लिहिलं मी लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे सर. हे कशी राहणार तर इनव्हर्सली प्रपोर्शनल राहणार कोणाला रे ऍब्सोल्यूट टेम्परेचरला. त्याला स्टेट करायचं आहे बघा. स्टेटमेंट बनवायची याच्यावरून. काय माहिती आपल्याला की लॅम्बडा मॅक्स जो तो टेम्परेचर वाढला की वेव्हलेंथ डिक्रीज होतो ते आता सांगितला. ओके. तर याला स्टेटमेंट कशी बनवणार तोचा डिस्प्लेसमेंट लॉ वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. काय म्हणतो रे द वेव्हलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम. कोणती वेव्हलेंथ आहे ज्या वेळेस बॉडीचा एमिसिव्ह पॉवर कसा राहणार मॅक्झिमम राहणार तेव्हाची वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा मॅक्स. ओके. द वेव्हलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. काय बोललो बाळांनो बघा स्टेटमेंट द वेव्हलेंथ फॉर विच एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बस एवढंच आहे बाळांनो. काही कठीण आहे का रे नाही. काय म्हणायचं होतं बघा द वेव्हलेंथ फॉर विच द एमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी is maximum, okay, is inversely proportional to the absolute temperature of the body. बस एवढंच लिहायचं आहे बाळांनो. आणि काय लावायचं फुल स्टॉप. हे झाली तुमची स्टेटमेंट जे की मी याच्यावरूनच लक्षात कसं ठेवायचं ते सांगितलं होतं की काय रे लॅम्बडा मॅक्स म्हणजे द वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्झिमम. अशी वेव्हलेंथ जेव्हा इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम राहणार त्या वेव्हलेंथला लॅम्बडा मॅक्स म्हटला. द वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे जे काही वेव्हलेंथ आहे ते कशा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे कोणाला रे ब्लॅक बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरला. ओके. आणि हा कोणता लॉ आहे तर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. देअरफॉर काय लिहितो बघा बाळांनो लॅम्बडा मॅक्स म्हणजे वेव्हलेंथ मॅक्झिमम वेव्हलेंथ इज इक्वल टू लिहिला प्रपोर्शनलिटीच्या साइन काढला काहीतरी कॉन्स्टंट लिहिणार. कॉन्स्टंटला म्हणतो बी. खाली काय रे टी आहे तर काय झाला मग लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू बी बाय टी. वेअर बी म्हणजे काय आहे सर वेअर बी ला म्हणणार रे वेन्स कॉन्स्टंट. बी म्हणजे काय मग वेन्स कॉन्स्टंट. तर लिहितो बी म्हणजे काय वेन्स कॉन्स्टंट. आणि बी ची व्हॅल्यू किती राहणार बाळा तर बी इज इक्वल टू राहणार आहे 2.897 इंटू 10 to the power -3 मीटर केल्विन. काय रे 2.897 इंटू 10 to the power -3 मीटर केल्विन. हे काय आहे तर वेन्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे. आणि वेन्स कॉन्स्टंट म्हणजे काय होते तर कशाने डिनोट केलाय बी ने. ओके. चला बाळांनो तर हा एवढाच समजायचा होता. कोणता लॉ आहे रे हा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ की लॅम्बडा मॅक्स जो असतो तो इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो ऍब्सोल्यूट टेम्परेचरला कोणाच्या ब्लॅक बॉडीच्या. म्हणजे वेव्हलेंथ आणि टेम्परेचर मध्ये कोणता प्रपोर्शन आहे रे इनव्हर्स प्रपोर्शन. इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय होणार बाळांनो की एक क्वांटिटी जर वाढली तर दुसरी कमी होणार आणि जर दुसरी पहिली कमी होत आहे समजा तर दुसरी काय होणार वाढणार. काय आहे इनव्हर्स आहे उलट आहे. ओके. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर वेव्हलेंथ कमी होणार आणि जर तुम्हाला टेम्परेचर कमी केला तर वेव्हलेंथ काय होणार वाढणार. एक कमी केला की दुसरा वाढते किंवा एक वाढला तर दुसरा कमी होते. यालाच म्हणतो आपण इनव्हर्स प्रपोर्शन. ओके. चला बाळांनो
त्यानंतर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये, आणि वेन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते तर 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. ओके, चला त्यानंतर एक शेवटचा लॉ आहे रे, स्टेफन्स बोल्ट्झमॅन लॉ. ओके, तो पण इम्पॉर्टंट आहे, म्हणून याची स्टेटमेंट विचारतात रे 1 मार्क्स साठी किंवा 2 मार्क्स साठी तुम्हाला दोन्ही पण स्टेटमेंट विचारणार. कोणत्या वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. तर दोन्ही पण स्टेटमेंट आणि दोघांचे पण फॉर्म्युला काउंट, तर फॉर्म्युल्यावर न्यूमेरिकल येते बाळांनो, या फॉर्म्युल्यावर न्यूमेरिकल किंवा एमसीक्यू बनते. ओके, तर ते पण लक्षात ठेवायचं आहे, बाकी काही टेन्शन नाही घ्यायची आहे. चला शेवटचा लॉ आणि आपला थिअरॉटिकल पोर्शन संपून जातो. त्यानंतर आपण बघणार रे एमसीक्यूज आणि न्यूमेरिकल्स या चॅप्टरचे. देन आफ्टर वी विल स्टार्ट द नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज थर्मोडायनामिक्स. ओके, चला बाळांनो, कोणता लॉ आहे रे? स्टेफन्स बोल्ट्झमॅन लॉ. ओके, तर बाळांनो बघा रे, स्टेफन्स बोल्ट्झमॅन लॉ. बोल्ट्झमॅन लॉ. तर बाळांनो हा काय म्हणतो रे लॉ? स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ. तर बघा लॉ आहे म्हणजे याला बी काय राहणार? स्टेटमेंट राहणार, आणि स्टेटमेंट काय म्हणते याची वाली तर बघायचं आहे. हे बघा मी काहीतरी लिहितो. ओके, चला रे, हा काय आहे सर? तर याला म्हणता आपण इमिसिव्ह पॉवर म्हटलेलं ऑलरेडी. ओके, इमिसिव्ह पॉवर कोणाचा आहे, कधी आहे, कसं स्टेटमेंट बनवणार ते सांगतो. पहिले लक्षात कसं ठेवायचं, तर आर जो राहणार तो कसा राहणार? डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार. टी म्हणजे काय राहणार आहे? ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ए ब्लॅक बॉडी, आणि टीचा पॉवर 4. आता सर स्टेटमेंट बोलायची. ओके, तर बाळांनो एवढं लक्षात ठेवायचं आहे स्टीफन बोल्ट्झमॅन लॉ मध्ये, याच्यावरूनच तुम्हाला स्टेटमेंट बनवता आली पाहिजे. कशी बनवायची सर? तर आर म्हणजे काय बाळांनो? इमिसिव्ह पॉवर आहे. इमिसिव्ह पॉवरलाच काय म्हणतो आपण? द रेडियंट एनर्जी द अमाउंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, दॅट इज कॉल्ड द रेडियंट पॉवर. कसा आहे रेडियंट पॉवर? तर बाळांनो रेडियंट पॉवर म्हणा तर इमिसिव्ह पॉवर म्हणा. कसा आहे रे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोणाला? फोर्थ पॉवर. फोर्थ पॉवर कोणाचा आहे तर ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा आहे. ओके, तर कसं स्टेटमेंट बनवणार ऍक्च्युअली बघा रे, द क्वांटिटी किंवा द रेडियंट एनर्जी किंवा द अमाउंट ऑफ एनर्जी इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ओके, किंवा द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. सोपीच आहे बाळांनो. काय रे? आर म्हणजेच आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर. कसा आहे तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कोणाला? फोर्थ पॉवरला. रूट पॉवर 4 आहे म्हणजे फोर्थ पॉवर. कोणाचा फोर्थ पॉवर तर ऍब्सोल्यूट टेम्परेचरचा फोर्थ पॉवर. ओके, तर तुम्ही असं पण म्हणू शकता रे, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बस हे सेंटेन्स मध्ये लिहायचं आणि तो म्हणजे हाच होते. ओके, चला आता बाळांनो आपण सपोज जर प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर आर इज इक्वल टू चा साइन लिहिला बाळांनो, प्रपोर्शनॅलिटीचा काहीतरी कॉन्स्टंट घ्यायला लागेल. जो कॉन्स्टंट असतो त्याला आणणार सिग्मा. हा काय रे? 6 सारखा जो दिसतो याला काढणार सिग्मा आहे, इंटू काय आणणार टी टू द पॉवर 4. अँड दिस इज व्हॉट? दिस इज द स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. वेअर सिग्मा म्हणजे काय बाळांनो? तर वेअर सिग्माला म्हणणार आहे स्टीफन्स कॉन्स्टंट. स्टीफन्स कॉन्स्टंट. ओके, आणि स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते सर? तर बाळांनो सिग्मा इज इक्वल टू 5.67 इंटू 10 टू द पॉवर -8. युनिट काय राहणार सर याचा? तर वेबर पर मीटर स्क्वेअर पर केल्विन टू द पॉवर 4. दिस इज द एसआय युनिट ऑफ व्हॉट? स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि बाळांनो व्हॅल्यू किती राहणार? तर 5.67 इंटू 10 पॉवर -8. ओके, हा झाला बाळांनो स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. एकदा स्टेटमेंट बोलायची चॅप्टर संपलेल्यानंतर. ओके, काय रे? द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. प्रपोर्शनॅलिटीचा साइन काढला तर इज इक्वल टू चा साइन लिहिणार, आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी काय तर सिग्मा आहे. वेअर सिग्माला काय म्हटलेलं आपण? स्टेफन्स कॉन्स्टंट म्हटलेलं, आणि स्टेफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आणि त्याचा एसआय युनिट सुद्धा दिलेला आहे. ओके, चला, किंवा याला पुन्हा स्टेटमेंट कशी बनवणार रे? द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड बाय द बॉडी, कोणती बॉडी? ब्लॅक बॉडी, पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. अँड दिस इज व्हॉट? दिस इज द स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. अशा प्रकारे बाळांनो या लॉला समजायचं होतं. ओके, आणि हा सपोज हे ब्लॅक बॉडी साठी असं होते सर, ऑर्डिनरी बॉडी आता काय होणार? फॉर ऑर्डिनरी बॉडी
ऑर्डिनरी बॉडीसाठी काय होणार तर इमिसिव्ह पॉवर इज इक्वल टू ई म्हणजे काय होतं रे इमिसिव्हिटी म्हटलं होतं आपण याला इंटू सिग्मा टी टू द पॉवर 4 हा झाला ऑर्डिनरी बॉडीसाठी फॉर्म्युला ओके चला अशा प्रकारे आपला चॅप्टर जो आहे तो संपलेला आहे ओके बाळांनो बघा रे चॅप्टर मध्ये इच अँड एव्हरीथिंग आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे कोणत्या टॉपिक वर कशा प्रकारे प्रश्न विचारला जातो किती मार्क्स साठी विचारला जातो हे सुद्धा मी त्या टॉपिकला जेव्हा शिकवलं तेव्हा सांगितलेलं आहे ओके पुन्हा याचे PYQ सुद्धा शेअर करणार सोबत बाळांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊन येणार आहोत रे याचे MCQs आणि न्यूमेरिकल्स तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे इफ यू फाउंड एनी क्वेरी और इफ यू फाउंड एनी डाउट्स इन दिस चॅप्टर यू कॅन आस्क इट इन द कमेंट सेक्शन ओके सो बाळांनो अभ्यास करा आणि थँक्यू सो मच